चेंज ये टीम करती है, इसे यहाँ पे कहा जाता है। तो ये गेम यहाँ पे चेंज किया जाएगा या दूसरी टीम इनको गेम को चेंज किया जाएगा, आने वाले वक्त में पता चलेगा। पहले बल्लेबाज आ चुके हैं चेंज द गेम WB टीम के विशाल पाटिल और कल्पेश पाटिल। ये जोड़ी खूंखार जोड़ी, पिछले मैच में भी अच्छा प्रदर्शन दिया था इस जोड़ी ने। अभी इस मैच में अच्छा प्रदर्शन देगी क्या, आने वाले वक्त में पता चलेगा। 4 ओवर की मैच है। अंपायर की कैप लेके जाओ। कैप अहम है अंपायर के लिए, वो पहचान है अंपायर की। राउंडेड कैप दोनों अंपायर आप देख सकते हो, स्क्वायर लेग अंपायर, मुख्य अंपायर और गेंदबाज मार्ग के ऊपर गेंदबाज आपको देखने को मिलेंगे। अमूल बात्रे पिछले भी अभी इस के पहले जो मुकाबला होता उस मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी, वही अमूल बात्रे भी गेंदबाजी ट्रैक के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां सिद्ध करनी पड़ेगी अपने नंदिवली टीम के लिए, क्योंकि कप्तान ने भरोसा जताया। स्ट्राइकर गेंदबाज आप देख सकते हो और बाउंड्री स्ट्राइकर यहाँ पे 2 खिलाड़ी तैनात है। एक आप देख सकते हो डीप मिड विकेट की तरफ और दूसरा खिलाड़ी लॉन्ग ऑन दायरे में देख सकते हो। पहला पावर प्ले P1 का ये ओवर शुरुआत की जाएगी। 5 4 3 लेट्स प्ले। पहली गेंद हाफ ट्रैकर की टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद शफल करके एक बल्लेबाज ने खेलने की कोशिश की थी। बल्ले का अगर फेस देखा जाए तो डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। जहां पे संपर्क नहीं होता वहां पे उत्पत्ति नहीं हुई थी ऐसा कहा जाता है। तो यहां से डॉट गेंद की शुरुआत करते हुए धमाकेदार शुरुआत गेंदबाजी में करते हुए अमोल बात्रे मैन फ्रॉम नंदिवली। जड़ में गेंदबाजी इस बार लॉप किया, हवा में खाऊ कॉर्नर की तरफ गेंद को ढकेल दिया। वहां पे प्रोटेक्शन नहीं, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। आता हुआ ये तन तनाता हुआ चौका, दैट विल फिर से एक बार जड़ में गेंदबाजी ऑन ड्राइव किया, कारपेट को आग लगाती हुई गेंद डीप विकेट की तरफ। 1 रन यहां से लिया जाएगा। अच्छा यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल किया, कंधों का इस्तेमाल किया और इसके चलते यहाँ पे 1 रन इकट्ठा किए। पाच धावसंख्या धावफलकावर आहे, इथे मात्र आपण पाहायला मिळेल खोलवे टप्प्याचा चेंडू यावेळेला मोठा फटका डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय पण क्षेत्ररक्षकाच्या अगदीच मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पार। बिलतील डाबा 4 फलंदाजाचा बॅट मधून येतोय हा चौकार। आपल्याला इथे मी अतिथी कक्षामध्ये आमंत्रित करतोय आपण या इथे। त्या बल्ला मात्र मोठा फटका अगदी गुडघाट टेकला आणि लॉप केलेला चेंडू अगदी काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन आणि आपल्या मैदानामध्ये असताना झाड त्याच्या देखील मस्तकाला दस्तक देऊन हा येतोय चेंडू गगनभेदी षटकार। या बिल्ला मात्र आपण पाहतो ऑन द राईटचा फटका डीप, या बिल्ला स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं गेलं। चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार 4 धावसंख्येसाठी। अप्रतिम फटकेबाजी, कौतुक करेल प्रशंसा करेल कल्पेश पाटील याची। त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार तुफानी आणि पुन्हा एकदा चौकार आणि इथे मात्र धाव फळक बहरलंय, धाव फळक वाढलंय 19 या आकड्यावरती। 19 रन नो लॉस ऑफ विकेट, 19 धावसंख्येचा बहारदार खेळ। मी म्हटलं होतं पावसामध्ये बेडकाला आणि या पॉवर प्ले मध्ये स्ट्राईकच्या फलंदाजाला थांबवणं हे खूप कठीण असते। हे एकंदरीत ते चित्र इथे पाहायला मिळालं। पहिल्या षटकामध्ये आल्या 19 धावा, महागडं षटक या बिल्ला फेकलं गेलं नंदिवली संघाच्या अमोल बात्रे याच्याकडून।
दलवी, सन्माननीय वैष्णव दलवी दातिवळीची आमची त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं स्वागत आहे, वेलकम आहे. गोलंदाजी मार्कवर पिंट्या मात्रे यावेळेला लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. लॉप केलाय चेंडूला हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलाय. कारण पी या बेलला मात्र P2चं षटक चालू झालं आणि P2च्या षटकामध्ये आउटसाइड सर्कलमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय कमी खेळाडू पाहायला मिळतील आणि आउटसाइड सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक आपण पाहिला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आहे, त्यानंतर काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि 30 यार्ड सर्कलमध्ये एक शॉर्ट पॉईंट आहे. यावेळेला मोठा फटका मारायचा होता, आडव्या बॅटने केलाय, जमिनीला मात्र गुदगुल्या करत चेंडू मात्र इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने पकडला जाईल. तत्पूर्वी दोन धावसंख्या देखील पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज कमालीची फलंदाजी होतोय. इथे कोऑर्डिनेशन पाहायला मिळतोय. कधी आपल्याला पाहतोय मोठे फटके, कधी मात्र सिंगल डबल. याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट आणि ह्या खेळीची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला. WB सिंगाला या बेला ऑन ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा इथे पाहतो चेंडू गरंगळत, तिथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने असेल. एक धाव घेतली, दुसरी धावसंख्या देखील अर्राबाद पूर्ण केल्यात. इथे एका धावाने दोन धाव्याने धावफळक पुढे नेले जातोय. सुभाषजी पाटील यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. धावफळक पोहोचले आता मात्र 25 या आकड्यावरती. 25 नो लॉस ऑफ विकेट. धावसंख्या इथे जमवावी लागेल असं वाटत असताना इथे धावसंख्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जमवली जातोय. कौतुक करतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूवर सलगच्या 2-2 अशा पद्धतीने इथे धावफळक पोहोचवलं गेलंय 25 आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळायचा होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथे अवे फ्रॉम द बॉडी थोडा ठेवला, शरीरापासून दूर चेंडू ठेवला. यॉर्कर लेंथवर चेंडू टप्पा पडला, खालच्या टप्प्यात राहतोय चेंडू, यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडलाय पिंट्या मात्रे याच्या संघानं, कारण 3 सलगच्या डबल आणि त्यानंतर चाललेला हा निर्धाव चेंडू. या बेलला मात्र लॉप केलाय हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी इथे 2 धावसंख्या अर्जित केल्या जाणार. अगदी चांगला रनिंग भेटी द विकेट इथे पाहायला मिळते. भागीदारी ही खूप इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये, ती भागीदारी इथे पाहायला मिळतोय. क्रिकेट आम्ही देणार नाही तुम्हाला विकेट असं एकंदरीत चित्र इथे स्पष्ट केलं गेलंय. कारण 2 षटके इथे आता मात्र पूर्ण होत असताना एक विकेट गमावली नाही. या बेलला मात्र आपण इनसाइड आउटचा फटका पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्रॅक करतोय, कंप्लीट करतोय. इथून मात्र 4 धावसंख्या एकवटल्या जातील आपल्या संघासाठी. झपाट्याने वाढ होते धावसंख्येमध्ये. असं वाटतंय की सुनामी आली की काय धावफलकावर. 31 धावसंख्या धावफलकावर 15.50च्या सरासरीनं ही वाटचाल होत असताना आपण पाहतोय WB संघ. खरं तर चेंज ऑफ द गेम आपण पाहतो. ही गेम चेंज करण्याची क्षमता ज्या संघाकडे आहे ना, तो संघ मात्र WB नाव घेईल ऋतिक पटेल याचं. कारण खऱ्या अर्थानं ISPL संघामध्ये दाखल झालाय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या क्रिकेटला एक वळण दिलं गेलं आणि तिथून घडलेला खेळाडू आपल्या मात्र आता देशामध्ये ISPL मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आणि खरं तर टेनिस क्रिकेटच्या हक्काची स्पर्धा आज मात्र इथे खेळत असताना या विभागातील खेळाडू ऋतिक आपण पाहतोय. त्याचाच हा संघ WB. संगणकाला विनंती करतोय की आपण सन्मानानं अतिथी कक्षामध्ये या. थोड्या बेलामध्ये नाणेफेकीचा कौल आपला इथे केला जाईल. टॉसचा कार्यक्रम इथे केला जाईल. दहिसर आणि मोठी देसाई दोन्ही संघांच्या संघनायकांना, कर्णधारांना, सरसेनापतींना हा शेवटचा पुकार असेल. आपण आला असाल तर आयोजकांच्या समवेत रिपोर्टिंग करून घ्या, जेणेकरून पुढचे सामने सुरळीत चालतील. आणि अधिकचा वेळ घेऊ नका. बघा आपल्याला 4 षटकांसाठी 3 षटकामध्ये 15 आणि शेवटचं षटक 5 अशा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे. टाइम अलर्ट इथे आहे. तिथे मात्र षटकाला सुरुवात केली जातोय. 3रं षटक 12:46 मिनिटानं. या बेलला आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला. मात्र इथे अधिकचं वळण घेतोय चेंडू, बोटं फिरवली जातात, गर्र दिशा चेंडू फिरतोय आणि यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होत असताना पंचांनी मात्र वाईट घोषित केलंय. पहिला चेंडू अबांतर धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावफळक पोहोचतो 32 आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर अनिकेत मात्रे ज्युनियर. या बेलला मात्र दमखम एक आपण पाहतो हुडकावणी दिली जाते फलंदाजाला की काय कोऑर्डिनेशन नाही, संकल्पना इथे मात्र तडा जातोय. आव बघितली नाही ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. ती धाव मिळवण्याचा प्रयत्न असताना इथे मात्र पंचांनी निदर्शनास आणलं
की दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे. या नियमाला कुठेतरी तडा गेले. अंपायरने सांगितलं की इथून मात्र स्ट्राईक रोटेशन दिलं जाणार नाही. स्थिती कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अगदी आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन सुभाषजी पाटील यांची उपस्थिती आज प्रार्थनीय होती. ते देखील इथे आले. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत वैष्णव जे दळवी साहेब यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील आम्ही वेलकम स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती घेऊन जातोय. धाव फळक आता स्थिरावलंय 32 आकड्यावरती. एक विकेट गेल्यानंतर इथून कुठेतरी कमबॅक करण्याची संधी ही गोलंदाजांना असतोय. तो कमबॅक अनिकेत मात्र ज्युनियर अनिकेत करेल का? कारण पहिल्या चेंडूवर वाईट दिशाहीन मारा होता. आता मात्र योग्य ती दिशा दिली गेली आणि त्या दिशादर्शक चेंडूवरती मात्र कल्पेश पाटीलला माघारी परतवलं. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4था धावसंख्येचा खेळ करून माघारी परतला विशाल पाटील आणि त्याच्या समवेत इनॅट नंबर 3 वर शुभम पाटील. या बेलेला मात्र मादक सौंदर्य इथे पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स चा फटका जाईल डीप स्कोर लेगच्या वरून दन 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 करत आलेला हा या शुभम पाटील. दातिवली, म्हातारडी, बेतवडे, आगासन, दिवा, साबे या गावातील आपले ग्रामस्थ आले असतील, प्रतिनिधी आले असतील तर कृपया करून आपण अतिथी कक्षामध्ये आदरपूर्वक आपल्याला विनंती असेल. आमची आयोजकांचं भरपूर प्रेम आपल्या ग्रामस्थांवर आहे आणि अगदी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण तातडीनं अतिथी कक्षामध्ये या पहिल्या चेंडूवर स्वॅगचं स्वागत केलंय. या बिल्ला मात्र टप्पा पडल्यानंतर खालच्या इथे मात्र फ्लो मध्ये राहतोय. बघा आपण स्टान्स देखील पाहिला ना फलंदाजाचा तर शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं की उचली गेल. व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू ज्या वेगानं चेंडू येईल असं वाटत होतं त्या वेगाने नाही. खालच्या पट्ट्यात सब बेरन डिलिव्हरी याला म्हटलं जातं. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. हा प्रेशर बिल्डअप होईल का? कारण एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. तो प्रेशर बिल्डअप होईल का? यस डेफिनेटली नाही. या बेल्लला मात्र ऑन द राईटचा फटका चढवला गेलाय. चेंडू जाईल या बेल्ला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाईल चौकाराला. पुण्यात आता पहिल्याच टच मध्ये फ्लो मध्ये येतोय. रंगात येतोय. ढंगात येतोय. आक्रमक खेळ वादळी खेळ करतोय. या वादळाला शांत करावं लागेल. 3ऱ्या क्रमांकावर आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजित वाडेकर असतील, राहुल द्रविड असतील, त्यानंतर ओडीआय क्रिकेटमध्ये विराट कोहली. 3रा क्रम किती महत्वाचा आहे हे दाखवून देतोय. रिकी पॉन्टिंग यांचा देखील लाभ घेईल. जॅक कॅलिस 3ऱ्या क्रमांकाचा हा क्रम आहे ना त्या क्रमावर फलंदाजी करतोय. सन्मान देतोय 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज शुभम पाटील. या बिल्ला मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि इथे मात्र क्रॅकिंग शुभम पाटील याचा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला. बघता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या. चित्त्याच्या वेगानं इथे धावसंख्या पूर्ण केली जातोय. इथे मात्र चित्त्याची दहशत अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. अगदी 3 नावांची चर्चा असेल. एक म्हणजे बैलगाडा शर्यत, क्रिकेटची स्पर्धा आणि चित्ता. या तिघांची चर्चा मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय. धावफळक पोहोचले आता मात्र 44 आकड्यावरती पोहोचलोय. एक चांगली धावसंख्या इथे मात्र चेंज द गेम वळवली बी संघाची आहे. इथे दमखम लावला जातोय. शुभम पाटील याचा तडाखा आला स्लॉट मध्ये पाठवला. सिक्सर प्लॉट मध्ये दे धक्का आणि इथून मात्र या गोलंदाजाच्या शेवटच्या चेंडूवर दिला असा धक्का की आला 6 नंबर आहे 06.
निकेश जसा माघारी परतला, शुभम पाटील मैदानावर आला, अगदी मागे वळून पाहिलं नाही, अगदी धुळाय करायचं ठरवलं होतं, विस्फोटक फलंदाजी करणं अपेक्षित होतं. 4 ओव्हरची मॅच आहे, यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 18 चेंडूचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा वाढल्यात 50. सांघिक कामगिरीचा कर्तबगार, विजयाचा झेंडा मिरवणारा आखाडा आहे. इथे कधी पराभवाची ओटी असते, कधी विजयाचा उन्माद करू नये, कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेटला नम्रपणे खेळणं हाच मात्र इतिहास आहे. परिभाषा कळली ना क्रिकेटची, मग त्याला चौकार षटकारांमध्ये कन्वर्ट करणं हे फलंदाजाचं काम असतं, बॅटरचं काम असतं. गोलंदाजीमध्ये बदल होईल. अनिकेत म्हात्रे सिनियर, अनिकेत म्हात्रे ज्युनियरची झाली धुलाई. 19 धावा धाव फलकावर लावले त्यांनी वैयक्तिक, आणि इथं अमोल म्हात्रेने देखील वैयक्तिक आपल्या अकाउंटमध्ये जमा केले 19. पिंट्या म्हात्रे आणि वैयक्तिक जमा केल्या 12. इथून खेळ सुरुवात झालाय. अनिकेत म्हात्रे सिनियर मैदानावर आहे. धाबा इथे पळून काढल्या 3 चपळाईनं, मात्र इथे गोंधळ झालाय प्रतिस्पर्धी संघामध्ये. नांदिवळी संघ गोंधळात पडलाय. आपल्याला इथून मॅच सोडायची नाही, अद्याप आपली इनिंग येणार, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपली अशी बॉडी लँग्वेज असेल तर नक्कीच आपल्याला प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटवर टाकू शकतोय. ती क्रिकेट आपल्याला एकदम ओळखायला पाहिजे, क्रिकेटची परिभाषा आपल्याला कळायला पाहिजे. आणि नक्कीच अनिकेत म्हात्रे इथे सिनियर, अनिकेत म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र हलक्या हातानं मात्र ऑफ साईडला पडला फटका, 3 धावसंख्या देऊन गेलाय, ज्याच्याकडून आता पाठीराख्यांना अपेक्षा आहे. शुभम पाटील मैदानावर आलाय, कारण तो वेगळ्याच रंगात आहे, वेगळ्याच ढंगात आता खेळतोय. जवळपास 18 धावसंख्येचा वैयक्तिक खेळ साकारलाय शुभम पाटील याला. याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, डाव्या एसटीच्या बाहेर जाणं पंचांनी मात्र दंडित केलाय. अचूक अंपायरिंग करत असताना दोन्ही आपण पाहतोय, अंपायर अगदी शहानिशा केली जातोय. संदीप भाणे सर आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, अचूक निर्णय. दीपक चौधरी सर आपण पाहतोय स्कोरलक पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत म्हात्रे सिनियर, पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर वाईट. इथे हायम ऍक्शन आहे, इथं ऑन द राईज फटका, डीप बॅकवर्ड स्कोरलकच्या वरून आलाय पुन्हा एकदा डन 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 करत येणारा हा षटकार. मात्र वेग मिळतोय, जलद गतीने खेळतोय शुभम पाटिल. जली को आग कहते, भुजी को खाक कहते हैं, चक्का चक्का चौका मारने वाले बल्लेबाज को शुभम पाटिल कहते हैं. मैन फ्रॉम इस बार देखने को मिलेगा वाडवली का ये खिलाडी. अप्रतिम खेळ, वादली खेळ साकारतोय. वादळ घोंगावलंय, आज चर्चा असणार आहे कल्याण डोंबिवली नगरीमध्ये या नावाची. तो शुभम पाटिल गरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, पण सापडलाय की काय? यस, इथून मात्र झेल जमिनीला दान होते, इथून संधी उपलब्ध करून दिली जातोय. आधीच तो वाघ गरसलाय, बरसलाय, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्याला संधी देत असाल तर हा वाघ सोडणारा नाही. हा वडवली बी संघाचा वाघ आहे, नाव आहे शुभम पाटील. धाव फलकावर आहेत 60. यावेळेला इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चुकी केली. चुकीला अजिबात क्रिकेटच्या पटलावरती माफी नसतोय, कारण क्रिकेटची परिभाषा याला माहिती आहे आणि नक्कीच तो खेळ करतोय. त्याचं नाव आहे शुभम पाटील. धाव फलक झपाट्यानं वाढतोय आणि वाढल्यानंतर धाव फलकावर धावा पाहायला मिळतील 62. 62 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट डाऊन. फर्स्ट इज कल्पेश पाटील. बॅक टू द डगआउट. ऑन ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू मात्र घरंगळत जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न खेळा जाईल नक्कीच, कारण ज्या फ्लो मध्ये शुभम पाटील खेळतोय तो अधिकचा स्ट्राईकला राहणं पसंत करणार, आवडणार आहे त्याला, कारण त्याच्या बॅटमधूनच धावा येत आहेत. कौतुक करावं लागेल शुभम पाटीलचं. जब्बल पास आपण पाहतोय. 28 धावा बनवल्यात, वैयक्तिक खेळ साकारलाय, खारीचा वाटा उचललाय सध्या या धावसंख्येमध्ये. मात्र या प्रयत्नांना यश, साजेचा यश मिळेल का? कारण अद्याप देखील दुसरं सत्र आहे. अगदी आमचे नांदिवलीचे फलंदाज देखील तेवढ्याच आत्मीयतेने खेळतील, तेवढ्याच ताकदीने खेळतील. आय एम ऍक्शन. याबेला फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा वळण दिलाय, जोर कस फटका मनगटाचा वापर केलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडूला वळवला. इथून मात्र आव बघितली निताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, या संकल्पनेला तडा जाईल. स्ट्राईक इनला शुभम पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवल, पण विकेट मात्र नक्कीच गमावली.
क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला अगदी दस्तक देऊन जाणारा, हुळकावणी देऊन जाणारा, प्रेक्षकाची भूमिका बजावावी लागली. हा मोठा फटका. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर अखेरीस धावपळ कराव्या लागल्यात. 71-72 धावसंख्येचं मोठा इथे मात्र डोंगर सर करावा लागेल. सेनापतीला मात्र उचलावं लागेल विडा. चला तर माझा हा पुकार असेल दहिसर आणि मोठी देसाई संघाच्या कर्णधाराला. शेवटचा पुकार असणार आहे. आपण या 2 मिनिटांमध्ये आलात नाही तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवा, टॉस बॉक्स मध्ये आयोजकांनी कठोर भूमिका घेतलेली आहे, पण याला न्याय तुम्हाला द्यायचा आहे. आपण लगेच अगदीचा वेळ न दबडता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. पहिला सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या इथे आपण मध्यांतरावर सुभाषजी पाटील यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सुभाषजी पाटील आपला विनंती करतोय. किरणजी दलवी आपल्या शुभ हस्ते सुभाषजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घेतोय. तर सन्माननीय आमचे आजचे पाहुणे सुभाषजी पाटील इथे उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. अतिथी देव भव ही आपल्या हिंदुस्थानची, महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा मात्र जोपासली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. आपले अतिथी आहेत सुभाषजी पाटील आणि किरणजी दलवी साहेबांच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय किरणजी दलवी साहेब म्हणजे यंग आपण पाहतोय आणि युवकांच्या गळ्यातील ताईज म्हणून साहेबांकडे पाहिलं जाते. असं यंग आणि एनर्जेटिक पर्सनॅलिटी असलेली आपण पाहतो व्यक्तिमत्व किरणजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते सुभाषजी पाटील यांचा शुभ सन्मान. पहिला चेंडू पडण्याच्या आत जर दोन्ही संघ इथे उपस्थित नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवा. चला तदनंतर वैष्णवजी दलवी साहेबांना विनंती करतोय आपण पुढचा शुभ सन्मान स्वीकारायचा. निमित्त आहे आई एकविरा क्रिकेट संघ दातिवळी आयोजित दातिवळी चषक 2026 ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेले सन्मान्य पाहुणे आमचे वैष्णवजी दलवी साहेबांचा शुभ सन्मान सन्मान्य किरणजी दलवी साहेब इथे करत असताना आपण पाहतोय. माई शुभदार शाल आणि अर्थात या दातिवळीचं सुगंधी पुष्पगुच्छ आणि मोमेंटो ज्याला सन्मान चिन्ह या नावाने ओळख आहे. हा सन्मान चिन्ह या सामन्याची गोड आठवण, या स्पर्धेची गोड आठवण साहेब आपल्याला दिली जातोय. आपण आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. जशा घडामोडी इथे होत असतात तशा घडामोडी समालोचकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि सातत्याने करतोय. पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये आम्ही बदल करतोय. याच विभागातील एक दमदार वाईस असलेले पर्सनॅलिटी आपण पाहते ओमकार जी यांना मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय. म्हात्रे दादा यायचं व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण उपस्थित राहा. जर पहिला बॉल पडला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार दुसरी इनिंग जेव्हा सुरू होते तो पहिला बॉल पडण्या अगोदर तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल. जर दहिसर संघ संघटक नसला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मोठी देसाई आहे दहिसरचा कॅप्टन. आपण लवकरात लवकर या. दत्तात्रयजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो व्यासपीठावरती यायचं. दादा आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत दातिवळी चषक 2026 मध्ये. हॅलो हॅलो $72 72 झाले तरी 73 करायचे आहेत.
पक्का व्यासपीठावरती इन्व्होट करतोय राजेश दादा भोईर यायचं दादा व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला बोलूयात माझ्याकडे करायचा आहे एकूण धावा 73. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय वडवली बी ने आणि 24 मध्ये आता करायचं नंदिवलीला 73. 73 धावा काल अशीच काहीतरी मॅच 75 धावा सेमीफायनल पहिली जुनी डोंबिवलीच्या विरोधामध्ये नावाली जिथे 75 करायचं होता नावालीला आणि एकटा राहुल पवार लढला होता. 73 केलं होतं एका धाव्याने ती सेमीफायनल गमावली काल नावालीने. बोलतो माझ्याकडे करतोय समोरला सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वाईट येतोय. अवांतर धावेने सुरुवात झाली. पहिला बॉल पडलेला आणि नाणेफेकीसाठी दहिसरचे कॅप्टन वैष्णवजी दळवी दादांचा शुभ असते. आपण टॉस घेणार आहोत. दहिसर आणि दहिसरच्या विरोधामध्ये असेल मोठी देसाई. वैष्णवजी दळवी दादांच्या शुभ असते. आपण टॉस करतोय आणि धावा असेल तर फलकावरती आपण बघतोय. वाईट येतो अजून एक दुसरा वाईट आणि डॉट अंदर पुन्हा वाईट बॉल. खराब बॉलने सुरुवात आणि दुसराही खराब बॉल येतोय. 2 धावा धापल करता लागल्यात. दोन्ही धावा आव्हांतर स्वरूपात लागलेत. 1 डॉट जरूर आलाय. करायचं एकूण 73 मोठे फटके मारावे लागतील. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय वडवलीने नांदिवली समोर आणि स्विची तिथे बॅटचा वरचा बाजूला लागतो. इनरेस घेऊन बॉल मागे चाललाय. निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला. स्विच हिट फलंदाज विकेशच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार. चंद्रकांतजी पाटील दादांना मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. दादा यायचं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुढची मॅच असेल दहिसर आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल मोठी देसाई. पहिल्या फेरीतील तिसरी आणि पहिल्या फेरीतील चौथी मॅच वाडेकरच्या विरोधामध्ये वाकलन अशी असेल चौथी मॅच. चालू सामना आपण बघतोय वडवली बी आणि नांदिवली जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. क्वार्टर फायनल सुरू आहे. करायचा आहे 73 धावा झालेत. 6 बॉल झाले 2. जो चौकाराला विकेटच्या बॅटमधून तशीच फटकेबाजी विकेटला करावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकार मारावे लागतील. पहिला तर आलाय सफल होऊन पुन्हा मागे खेळायचं होतं. अगोदरच मन बनवलं होतं. पाठला केलाय जणू काही कमलेशने आणि टॉट बॉल येतो अंगावरती. बॉल थायवरती बॉल आदळतोय. कमबॅक पुन्हा केलं कमलेशने. डॉट बॉल झालाय. 3 बॉल 6 धावा धापलकावरती आहेत. करायचं 73 म्हणजे जुनी 67 धावा हव्यात 21 बॉल मध्ये. हो बॅटचा फ्लो पुन्हा वेगाने. बॅटने चेंडूचा कोणता संपर्क नाहीये. जो लांब ठेवलाय टप्पा पडल्यावरती बॉल थोडासा बाहेर जातोय. टॉट बॉल येतोय सलगचा दुसरा. वडवली संघ नेहमीच बॉलिंग असेल बॅटिंग असेल फिल्डिंग असेल सर्वच गोष्टींमध्ये पुढे असतो. जरी ऋतिक पाटील आज नसला तरी त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ सध्या सुरू आहे त्यांचा. पहिल्या मॅच मध्ये 62 धावा डिफेंड केल्या. पुन्हा स्विच हिट. इथे बॉल हवेमध्ये थोडा वेळ जरूर पाठमोरा फिल्डर धावत होता. जयेश तिथे उभा होता. प्रयत्न जयेशने जरूर केले. बॉल अडवलं त्याने नंतर सेकंड अटेम्प्टला. तोपर्यंत धावून धावा झाल्यात पूर्ण 2 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धाफलकावरती एकूण धावा 8. पाच बॉल 8 धावा. दुसऱ्याच बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर सलग 2 बॉल आणि नंतर 2 धावा या
तो चौकार मात्र फारसा फरक टाकू गेलाच नाही वडवलीवर आणि कमलेशवरती, कारण की त्यानंतर 2 डॉटही बघायला भेटले. 8च आहेत. पुलर यांचा बॉल शॉर्ट मिडॉलर शुभमने कॅरी केलाय झेल. फलंदाज होतोय बाद विकेटच्या स्वरूपामध्ये. 8 वरती पहिला धक्का बसतोय टीम नांदिवलीला. तिसऱ्या पंचा आमचा आपण बघतोय आता भोईर. शुभमाला बॉलिंग ट्रॅक वरती गरज अजूनही 18 बॉल मध्ये 65 धावेची. बॅटची आतली कालची काटा घेतली. बॉल हवेमध्ये थोडा वेळ. पॉइंटचा फिल्डर विनायक पाटील तिथे उभा आहे. चांगली फिल्डिंग होती. बॉल अडवला जातोय. सिंगलच मिळेल. एकने धाफलक पुढे चाललाय. धाफलकावरती एकूण 9 सिंगल डिजिट आहे. दुहेरी अंकाने धाफलक सजवावं लागेल. मोठे पडके मारावे लागतील. चौकार षटकार शोधावे लागतील पिंट्याला आणि चेतनला, कारण की विकेश लवकर बाद झाला. विकेशने धावा केले 6 बॉल त्याने फेस केले. एकूण 6 बॉल मध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून बघायला भेटल्या. धाफलक आपण बघतोय 9 वरती पुन्हा हलक्याने खेळून काढले. पुन्हा सिंगल मिळतीये. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही. मोठे पटके मारावे लागतील. चौकार षटकार शोधावे लागतील. सिंगलने दाखवलं दुहेरी अंगाने 10 वरती बघतो आपण. 10 धावा दाखवल्यावरती आत्ता लागतायत. अजूनही 63 धावा हव्यात. अजूनही बल्ल्यामुळे धावांचा डोंगर पार करायचा. बॅटचा फ्लो फिरतो वेगाने. चांगली लाईन लेंथ आहे. थोडीशी गती कमी केली. टप्पा पडल्यावरती बॉल आतमध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. पुन्हा बॉल थायवरती लागतोय. पायावरती बॉल आदळतोय. डॉट बॉल 3 बॉल झालेत. फक्त 2च धावा शुभमने आतापर्यंत खर्च केलेत. शुभम चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये शुभमने चांगली बॉलिंग केली. आत्ताही चांगली बॉलिंग करतोय. कमबॅक करतोय. याही ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 वाईड ओव्हर कसा प्रयत्न. चॉप केल्या बॉलला हलकाने खेळून काढलाय. सेकंडचा कॉल. अनिल आलाय. फिल्डिंग चांगली अनिलकडनं सुद्धा होतीये. डिफेक्सचा कव्हरला अनिल उभा आहे. लॉंग ऑफ साईडला आपण बघितलं फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ उभा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि आता स्वीपरला तो फिल्डर सज्ज केला, कारण की पिंट्या माहिती आहे स्विच शीट खेळतो म्हणून त्याच विरोधामध्ये आता फिल्डर पॉइंट स्वीपर कव्हर जर उभा केला गेलेला आहे. हलक्याने केलायचं होतं. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करतोय सोपानजी म्हात्रे दादांना. मी व्यासपीठावरती बोलवतो. दादा यायचं व्यासपीठावरती. आपलं सरचं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतोय. डॉटने धावसंख्या स्थगित 11. शेवटचा बॉल शुभमचा. सफल होऊन ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑन ट्रॅव्हल होतोय. आकाश उभा आहे तिथे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. मिसफिल आकाशकडनं थोडीशी बघायला भेटली आणि 2ने षटक संपन्न. दुसरं धावा धाफलकावरती 13 आणि आता गरज 12 मध्ये 60 धावेची.
12 मध्ये सोडाव्यात. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ शुभमचा प्रयत्न स्ट्रेच केला, हाताला स्पर्श केला बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर श्रेष्ठ विरोधामध्ये येतोय पहिला चौकार. अजूनही 11 मध्ये 56 हव्यात. 17 धापलगावात लागतायत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑफला येतोय. वाईडिशवर फिल्डर शुभम. वेल कॅच. फलंदाज होतोय बाद. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दुसऱ्या बॉलवरती जयेशने दिलंय. चेतन म्हात्रेला दाखवलाय डगआउटचा रस्ता. नवीन फलंदाज विकास म्हात्रे. विकासने आल्याबरोबर बॉल उडवला हवेमध्ये. फिल्डर धावतो शुभम आणि सलगचा दुसरा झेल. आता फलंदाज नवीन, गोलंदाज तोच, फिल्डरही तोच. पुन्हा वाईडिश लॉंग ऑफ पासून शॉर्ट मिड ऑफ पर्यंतचा पाठलाग आणि पुन्हा झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. विकास आला आणि विकास शून्यावरतीच पुन्हा डगआउटला. अमोलला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. गरज आहे अजूनही 56 धावांची. 9 बॉल 56 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफला बॉल. पुन्हा शुभम. व्हॉट अ कॅच. हॅट्रिक आणि गोलंदाज तोच, फिल्डर तोच, पण 3 बॅट्समन वेगवेगळे. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही पहिली विकेट हॅट्रिक आणि रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय फिल्डर शुभम साठी. कारण की सलग वाईडिश लॉंग ऑफला असताना 3 सलगचे झेल टिपलेत आणि दोघांना प्रभाकरशी दलवी साहेबांकडनं कॅश प्राइज झालंय. जयेश पाटीलला विकेट टेकला 500 आणि शुभम पाटीलला 3 झेल पकडले त्यासाठी सुद्धा 500 रुपये. आणि त्यासोबतच किरणदादा दलवी यांच्याकडनं सुद्धा शुभम साठी 500 रुपये. म्हणजे शुभमला रक्कम 1000 रुपये आणि जयेशला 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. काय बॉलिंग होतीये, त्याचबरोबर ती फिल्डिंग एफर्ट्स, 100% कमिटमेंट, सर्व काही शुभम आणि जयेश देतोय. ज्या जयेशच्या विरोधामध्ये तिसरे पंच आमचे उभे आहेत त्या जयेशने स्वतःला इथे सिद्ध केलंय आणि काय बॉलिंग करतोय. विकेट हॅट्रिक सुद्धा केलीये. पुन्हा एकदा अलकादाने बॉलच बॅक टू द ड्राईव्ह खेळलाय. ऑन द कार्पेट बॉल येतोय. सरळ दिशेने फिल्डर येतो. आकाश सिंगलच मिळेल. सूरजजीत चौथे आणि तुषार दादा भोईर यांच्याकडनं जयेश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. म्हणजे दोघांना आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकही झालं संपन्न. तिसरं धावा पलकावरती फक्त आणि फक्त 19 आणि या ओव्हर मध्ये आल्या 6 धावा आणि 3 विकेट. म्हणजे विकेट हॅट्रिक जी जयेश पाटील उर्फ पोलीस च्या नावावरती. मुख्य व्यासपीठावरती शक्तीदादा म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतो. दादा यायचं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्लॉग ओव्हरचा पहिलाच बॉल टर्न झाला. टप्पा पडल्यावरती बॉलने वळण आणि बाउन्स घेतलं. अगदी असताना थेटून उभा विकास विशाल उभा असताना मागे क्लोज रक्षण करतोय. फिरकीचा गोलंदाज आहे जयेश पाटील सिनियर, अगोदर ज्युनियर आता सिनियर पुन्हा सफल झालाय. बॉल हवेमध्ये लिडिंग एज आणि फाईन लेगला गितेशने झेल कॅरी केलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का अजून एक नांदिवलीला 19 वरती.
अनिकेत येतोय, 2 अनिकेत या टीम मध्ये आणि सिनियर अनिकेत येतोय इनॅट नंबर 7. मिडल ऑर्डरचा फलंदाज फारसं काही टॉपअप करू शकली नाही, त्यासोबत मिडल ऑर्डर ढासळली. 0वरती 2 गेले अमोल आणि विकास. त्यानंतर 1 धाव करून देवेश ओबुजुनी उभा आहे. पुन्हा एकदा बॉल मागे निघून झाला, थर्ड मॅन उभा आहे. सिंगलच मिळेल, 1ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 20 अजूनही 53. 3 बॉल 53 धावाची गरज आहे. म्हणजे फॉर्मॅलिटीज आता पूर्ण केल्या जातील, कारण की मॅच एकतर्फा झाली आहे, पूर्णपणे वडवली बीच्या खाद्यामध्ये चालली आहे. पुन्हा बॉल मागे चाललाय, पुन्हा थर्ड मॅन उभा आहे, पुन्हा इथे सिंगल डबलने फारसा फरकच नाही. 22 धाव येते, 2 बॉल आणि 52 धावा अजूनही हवात. ऑपॉर्च्युनिटीज फॉर्मॅलिटीज आता मात्र पूर्ण केल्या जातील, फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 2 बॉल आणि 52 धावा. मिथुनजी पाटील दादांचं इथे आगमन झालं. दादांना आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. दातिवली गावचे भगत आहेत मिथुनजी पाटील, दादांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. यायचं दादा व्यासपीठावर, असं नसतं व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि डॉट बॉल येतोय, शेवटचा बॉल. त्यासोबतच विशाल दादा मडवी, आपण यायचं व्यासपीठावरती. दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटचा बॉलला फक्त सलमान आणि सामना जिंकलाय एकूण 51 धावेने. हा सामना जिंकलाय भल्या मोठ्या धाव्यांच्या फरकाने. विजय मिळवला, एक मोठा विजय वडवली बीने. चेंज द गेम वडवली या संघाने सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम नांदिवली. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. चल लगेच आपण देऊ त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने फिल्डिंग करताना 3 झेल टिपले, 4 झेल टिपले आणि बॅटिंग करताना